नागपूर शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, पण कुणीही घराबाहेर पडू नका असं देखील पोलिसांकडून विशेष नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे। संचारबंदी तर लागूच करण्यात आली आहे, शिवाय पोलिसांनी नागरिकांना गरज असल्याखेरीज घराबाहेर पडू नका असं गल्लोगल्ली जाऊन आवाहन करण्यास सुरुवात केली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया नागपूरला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, खरं तर काल रात्रीपासून अगदी पहाटे सुद्धा तुम्ही या सगळ्या परिसराचा आढावा घेतलात, आमच्यापर्यंत महाराष्ट्रापर्यंत नागपूरची ही सगळी परिस्थिती पोहोचवली। आता मात्र संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। काही विशेष भाग आहेत नागपूरमधले, त्या ठिकाणी अधिक बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। मग तो भाग गणेश पेठचा असेल, शांतीनगर, सकरदरा, इमामवाडा, नंदनवन या परिसरात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत। पण त्याचबरोबर पोलिसांकडून गल्लोगल्ली जाऊन आवाहन सुद्धा करण्यात येते नागरिकांना, अत्यावश्यक ठिकाणी बाहेर पडा, केवळ फारच गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा कुणी घराबाहेर पडू नका असं आवाहन खरं तर करण्यात येत आहे। काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात, आता काय परिस्थिती आहे नागपूरमध्ये? अगदीच रात्रीची जी परिस्थिती होती ती परिस्थिती पाहता जे ते नागपूर पोलिसांनी आज संचारबंदीचे आदेश जे आहे ते लागू केले आहे। त्याचं कारण तुम्हाला दृश्यांमध्ये दाखवतो। पाहू शकतो की या ठिकाणी मी ज्या गाडी समोर उभा आहे, गाडीची काच जी आहे ते कशा पद्धतीने फोडण्यात आले आहे। या गाडीवर लहान दगड नाही तर फार मोठा काहीतरी दगड याच्यात मारण्यात आलेला आहे। त्यानंतर पूर्ण काच जी आहे त्या ठिकाणी दबली गेलेली आहे। आपण पाहू शकतो की दुसऱ्या बाजूने दरवाजाची खिडकी असेल ती देखील या ठिकाणी तोडण्यात आलेली आहे। आणि या एकाच गल्लीमध्ये ही एकच गाडी नाही तर एका रांगेमध्ये 4 वाहनं जे आहे ते एकूणच फोडण्यात आले आणि मोठं नुकसान जे आहे ते वाहनांचं या ठिकाणी एकूणच करण्यात आलं आहे। पाहू शकतो की चारही बाजूचे काच जे आहे ते पूर्ण फोडण्यात आले आहे आणि या 4 गाड्यांचे काच तर फोडण्यात आले, मात्र याच्याही पुढे एक गाडी जी आहे त्या गाडीला पेटवल्या गेलेलं आहे। पूर्ण गाडी जी आहे ते खाक केल्या गेलेली आहे। त्या गाडीचे टायर पूर्ण जळलेले आहे, गाडीची शीट पूर्ण जळलेली आहे। आपण पाहू शकतो की या गल्लीमध्ये जेव्हा या गाड्यांची तोडफोड केल्या गेली तेव्हा या ठिकाणी काही स्थानिक नागरिक होते, त्यांच्या घरामध्ये तेव्हाची काय परिस्थिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। ताई, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि रात्री जेव्हा ही घटना घडली तेव्हा काय स्थिती होती या ठिकाणी? माझं नाव स्वाती दहीकर, मी इथेच राहते। या म्हणजे इतकी भीती तयार झाली आहे आता की घरून कसं निघायचं तो पण एक प्रश्न झालेला आहे। ॲक्च्युली गल्लीच्या कॉर्नरवर त्यांचा खूप मोठा जनलोट होता, खूप जास्ती, म्हणजे चिटणीस पार्कपर्यंत पब्लिक असेल इतके जास्ती। ते नाल्याच्या बाजूनी आणि इकडून असे पूर्ण धावत आले। इकडनं काही लोक होते जे दगडफेक सुरू होती त्यांची, मग त्यांनी येता येता गाड्या फोडल्या आणि दरवाजांना लाथा मारल्या। इतक्या जोरजोरात लाथा मारत होते की दार उघडते की काय अशी भीती वाटत होती। एक तर मिस्टर नव्हते माझे घरी, त्यामुळे आम्ही घरी असल्यामुळे आम्हाला खूप जास्ती भीती वाटत होती। हा कूलर पूर्ण रोडपर्यंत आणून दिला होता त्यांनी आणि आल्यानंतर जी खिडकी ओपन झाली तिथून काचा मारल्या आणि काचा मारल्यासोबत दगड सुद्धा मारले मोठे मोठे। आणि ही गाडी आहे ही झोपवून दिली होती पूर्ण आणि त्याच्यातून पूर्ण पेट्रोल लिटरली खाली वाहत होतं आणि त्यांच्या जो पेट्रोलच्या मोठ्या मोठ्या बॉटल सुद्धा होत्या, ते गाड्या पेटवण्याच्याच प्रयत्नांनी आले होते। नक्कीच आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालंय आणि स्थानिक जे नागरिक या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी होते त्यांचं जे थरारक दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर रात्री त्यांनी अनुभवलं ते सांगतायत। मोठे मोठे दगड जे आहेत ते लोक मारत होते, घराच्या दरवाजाला देखील तोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला आणि एकूणच त्याच दरम्यान जे आहे ते हे पूर्ण वाहनांची तोडफोड देखील या ठिकाणी करण्यात आली आणि मोठं नुकसान जे आहे ते रात्रीचे जे 2 कटामध्ये झालेले दगड फेकून त्या दगडमध्ये एकूणच पाहायला या ठिकाणी मिळते आहे। निश्चित ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।